आपल्या फार्मवरती मित्रांनो पक्ष्याची जे क्वांटिटी आहे ते खूप कमी आहे. त्याचं कारण म्हणजे आपला फार्म जो आहे तो नवीन आहे. हळूहळू जे आपण आपल्या पक्ष्यांची क्वांटिटी जे आहे ते वाढवणार आहोत. आता मित्रांनो पक्ष्याची क्वांटिटी कमी असल्याने झालं काय मित्रांनो, आपण आपल्या पक्ष्यांना जे आहे फीडमध्ये जे आहे वेस्टेज जे फूड असते ते देत होतो, पालेभाज्या जे आहेत ते देत होतो, किंवा आपण घरी तयार केलेलं जे मिक्स फीड आहे ते आपण आपल्या पक्ष्यांना देत होतो. अधूनमधून जे आपण जे शेवगाचा जो पाला आहे तो आपण आपल्या पक्ष्यांना देत होतो. पण झालं काय मित्रांनो, मी प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर आपण आपल्या पक्ष्यांना जे आहे कंपनी फीड अजूनपर्यंत दिलं नाही. आणि त्याच्यामुळे जे आहे पक्ष्यांचं जे वजन आपल्याला जे वजन वाढ जे आपल्याला पाहिजे होती ते पाहिजे तशी भेटली नाही, किंवा जे क्वालिटी पाहिजे मला पक्ष्यांची ते आपल्याला पाहिजे तशी भेटली नाही. त्याचं कारण म्हणजे आपण आतापर्यंत आपल्या फार्मवरती जे आहे कंपनी फीड आपण यूज केलेलं नव्हतं. जर आपल्या पक्ष्यांना जर वजन वाढ पाहिजे नसेल, क्वालिटी जर पाहिजे नसेल तर कंपनी फीड देणे खूप गरजेचं आहे. आणि कंपनी फीडसोबतच मित्रांनो आपल्याला जे आहे आजोला म्हणा, हायड्रोपोनिक म्हणा, किंवा हॉटेल वेस्ट, फूड वेस्ट वगैरे म्हणा, भाजीपाला वेस्ट हे देणं गरजेचं आहे. कारण त्यामुळे जे आपला जो फीड कॉस्ट आहे तो कमी होतो. तर आपण आपल्या पक्ष्यांना जे आहे मित्रांनो कंपनी फीड द्यायचं ठरवलं. आणि कंपनी फीड आणण्यासाठी आपण जे आहे वर्धेला गेलो. तिथे आपण 1-2 ठिकाणी कंपनी जे आहे फीडचे जे आहे पोल्ट्री फीडचे ज्या कंपनी आहे तिथे गेलो. तर तिथे गेल्यानंतर आपल्याला समजलं की आपल्याला 1 ते 2 बॅग जे आहे ते भेटत नाही. आपल्याला कमीत कमी 25 ते 30 बॅग जे आहे ते घ्यावं लागते कंपनीमधून. तेव्हा जे आहे कंपनी आपल्याला बॅग देते. आणि नंतर मित्रांनो मी भरपूर ठिकाणी चौकशी केली पण कुठेही फीड भेटलेलं नाही. कुठे मित्रांनो जे बॉयलर फार्मिंग करतात तर तिथे जे आहे तुम्हाला बॅग भेटून जाणार, पण सहजासहजी ते पण बॅग जे आहे ते देत नाही कुणाला. कारण कंपनी जे आहे त्यांना बॅग जे आहे FCRनुसार देतात आणि त्यांना पण जे आहे त्यांचं FCR जे आहे ते मेंटेन करायचं असते. पण होते काय मित्रांनो, कधी जे आहे बॅच निघून जातात आणि त्यांच्याकडे जे आहे फीड थोडेसे शिल्लक राहतात, तर ते जे आहे फीड तुम्हाला देऊन देतात. पण पॅक जर बॅग असेल मित्रांनो तर घेऊ शकता, काही हरकत नाही. पण जर खुली बॅग असेल तर ते तुम्ही घेऊ नका, सहजासहजी तरी घेऊ नका. त्यानं काय होणार मित्रांनो, डायरेक्ट जे आहे तुम्ही त्यांच्या फार्मवरती ज्या रोग आलेले असतात ते रोग तुम्ही तुमच्या फार्मवरती नेत असतात. कारण काय तर ज्या पक्ष्यांचं जे उरलेलं फीड असतात ते तुम्हाला सेल करतात. तर सहजासहजी ते घ्यायचं टाळा तुम्ही. मी नंतर मित्रांनो खूप चौकशी केल्यानंतर मला एक ॲड्रेस मिळाला आणि त्या ॲड्रेसवरती मी गेलो. तर मला खरंच तिथे जे आहे पोल्ट्री फार्मिंगच्या रिलेटेड सर्व गोष्टी ज्या आहेत तिथे अवेलेबल होत्या. मेडिसिन म्हणा, वॅक्सिन म्हणा, किंवा जे फीडचे जे भांडे असतात ते होते. आणि आपलं फीड जे आहे ते पण अवेलेबल होतं. आता साहजिक कसं आहे, तुम्ही कमी क्वांटिटीत घ्याल तर 100-150 थोडेसे बॅग जे आहे ते महाग येणार. जर मित्रांनो तुम्हाला पण कमी क्वांटिटीमध्ये जर फीड घ्यायचं असेल आणि तुम्हाला जर शॉपचा ॲड्रेस पाहिजे असेल तर कमेंटमध्ये फक्त शॉप ॲड्रेस लिहा किंवा मेसेज केला तरी चालेल. आणि फॉलो करायला विसरू नका मित्रांनो. अशाच कामाचे व्हिडिओ जे आपण आपल्या पेजवरती टाकत असतो. धन्यवाद.